तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर गाईज आपण आज चालत लालबागला. तर आपण लास्ट टाइम पण लालबागला गेलो तर आपण कलर आणि कपडा बघायला गेलो आणि ब्रॉच बघायला गेलो. आपल्याला कलर भेटले पण ब्रॉच नाही भेटला आणि कपडा पण नाही भेटला. तर आपण आता परत चालले. सार्थक बाईने एक रील्स बघितली 2-3 दिवसापूर्वी. बोलतं आपल्याला लालबागला जायचं. म्हणलं काय रे? बोलतं कपडे घ्यायला त्याचे धोतरचा आणि पेट्याचा. तर लालबागचा राजाचा जो मेन गेट आहे ना, एंट्री, म्हणजे आपण साईडलाच कंप्लीट एक दुकान आहे धोतरचा कपडा आणि पेट्याचा कपडा त्यासाठी. तर तिथे झालं. आम्ही आता सार्थक बाई आला आहे. मी आता तर नाश्ता करतो. मम्मीने शिरा बनवला आहे. नाश्ता करून लगेच निघतो. तर पहिले जाऊ लालबागला. मग तिथून जाऊ आपण मस्जिद बंदरला, ते ब्रॉच बघायला भुलेश्वरला. कारण की आता इकडे चाललेच आहेत तर बघू, जाऊन पण येऊ बोलते. कारण की तो पण त्यांनी दुकान बघून ठेवला आहे. जिथे तो ब्रॉच भेटतात ना, ते पण त्यांनी दुकान बघून ठेवलं आहे की स्वस्तामध्ये ब्रॉच भेटतात काहीतरी. आणि ते खडे लावतात ना देवाच्या मुकुटाला कलरचे, ते पण भेटतात. तर ते घालायचं आपल्याला. आता एवढं लांब चालत बोललो लालबागला तर तिकडे पण जाऊन येऊ. तर चला आता जरा नाश्ता करू, शिरा खाऊ आणि लगेच आपण निघू लालबागला जायला. आपला किसर मॅन पण आला आहे. तुम्हाला किसर मॅनची एक किस द्या. तू जरा किस द्या सांगतो पाहिला. त्याशिवाय तुम्ही काय शांत बसणार नाही ना. शांतपणे बघा ब्लॉग. स्वतः किसर मॅन कसा वाटला आहे बघा. बघितलं स्वतः किसर मॅन. चला आपण आता निघू लालबागला जायला. नाश्ता करू, शिरा खायला लगेच निघू लालबागला जायला. चला. तर गाईज नाश्ता करून झाला, शिरा खाल्ला. आता निघायच्या टायमाला कंप्लीट पाऊस आला. निघलो होतो बघा, चावी घेतली होती, बॅग घेतली होती, पण टायमावर पाऊस आला. एकदम रिमझिम आला, एकदम बारीक तर भिजविलाच आम्हाला जाता आता. तर बघू, पाऊस जायचं, थोडासा वेट करतो. रेनकोट करून जायला लागेल, त्यापेक्षा थोडासा वेट करतो आणि मग जातो. काय बोलतो? बाईला अंदाज आला आहे की तिकडं पुढं नाही बोलतो, इकडं चालू मागून एकच ढग आला आहे. त्याचा बोलायचं म्हणणं आहे. बघू, थोडं 5-10 मिनटं वेट करू आणि मग निघू आपण. गाईस दिसलं का मला पाऊस? एकदम बारीक आहे बघा, एकदम बारीक पडत आहे, एकदम बारीक आहे. 15 जाईपर्यंत भिजवलं नाही तर बरं आहे. चला आपण आता निघू तरी पण. तर आपल्याला जाणंच भाग आहे. आपल्या आधीच लेट झाला आहे. आपल्याला 10 वाजता जायचं होता. वाजले किती माहिती आहे का? 11. तर गाईज पोचतो पनवेल स्टेशनला. ती पार्किंगची अवस्था बघा. तरी मी इथं गाडी लावलेली, इथून गाडी काढली कारण की लास्ट टाइम इथं आग लागलेली. उगाच काय व्हायला नको व्हायला. हा हो, इथं आग लागलेली, परत काय व्हायला नको म्हणून जरा परत गाडी तिकडे नेऊन लावली. सेफ, एकदम सेफ. आणि अवस्था बघा. भले बरं भले पाय माखू दे बरं, पण गाडी सेफ राहू दे. गाडी लावली तिकडे, पावती घेऊ आणि निघू. तिकीट काढून डायरेक्ट जाऊ लालबागला. तर गाईज आलेल्या पण ट्रेनमध्ये बसलो. 11:43 वाली ट्रेन होती, पण 11:52 आधी आली. त्याच्या दिवशी आलीच नाही. आम्ही आता इतिहामध्ये बसले तेव्हा 11:52. तर टोटल 1:30 वाजला आपल्याला. कॉटन ग्रीनला उतरायचं आपल्याला. कॉटन ग्रीनला कुठे रे? हिरवा कापूस. आता बोलतो कॉटन ग्रीन नाही, कापूस हिरवा बोलतो. चला करू आपण प्रवास चांगला मस्त आणि कॉटन ग्रीनला उतरून मग लालबागला जाऊ. भेटतो तुम्हाला नंतर. तोपर्यंत लाईक करून द्यावा. 2 hours later. तर गाईज फायनली आम्ही उतरलो कॉटन ग्रीनला. मराठीमध्ये काय? कापूस हिरवा. आम्ही उतरलो कॉटन ग्रीनला. आम्ही चालू इथून डायरेक्ट लालबागला. पेटा बघायचं आहे आणि धोतर, बरोबर ना? अजून दुसरा काय? अजून डायमंड कुठं बघायचं? तिकडे ना पण इथं डायमंड भुलेश्वरला. आणि कपडा फक्त इकडं बघायचं आहे. बाहेर रील्स बघितली होती लालबागची. इथं आता अशा ठिकाणी भेटतं दुकानात. आम्ही तिकडे चालू करतो. बघू कधी पोचता दाखवतोच आणि कुठला कलरचा येतो तो पण मला दाखवतोच. चला आपण जरा मोठी गाडी आली. चला आपण जाऊ लालबागला डायरेक्ट. कुठला दुकान आहे तो आम्हाला शोधायला लागत रील्स बघून मॅपवरती. तसं समोरच आहे, त्यांनी गेट पण दाखवला. लालबागच्या समोर गेट आहे आणि आपण भेटलं तर दुकान आहे.
चला आपण जाऊ आता आणि बघू कुठे शॉप येतो काय पाहिजे ते घेऊ फक्त किस्सार मॅन हीच आहे का. तर गाईज आम्ही चालता आता येऊन पोचलो काला चौकीचा महाराजा इथं बसतो ना. काला चौकी त्या गल्लीतून महाराजा कंप्लीट जातो आपला. हेच का कॅम्प आहे बघ. हे बघा हीच ती गल्ली. पुढच्या गल्लीतून तिकडे आतमध्ये तो गणपती बसतो मोठा काला चौकीचा महाराजा उभा गणपती. मग वाटून येत नाही पण आतमध्ये लय मोठी जागा आहे. म्हणजे गल्ली छोटीशीच आहे पण आतमध्ये जो पॅसेज आहे ना तो लय मोठा आहे. अशी एवढीशी गल्ली आहे. एवढ्या गल्लीतून तो राजा जात आहे काला चौकीचा महाराजा. सॉरी काला चौकीचा महागणपती. तर गाईज आपण पोहोचलो होतो लालबागला आणि इथं राजाचा बघा गेट बघा कसला मोठा आहे. कसा मोठा काम झालं आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवला पण थोडं जवळून दाखवला होता तर दिसला नव्हता. आता बघा इथून किती मोठा गेट आहे बघा. बघा लय मोठा गेट आहे. आणि इथं थोडं समोर हे बघा एवढी दुकानं आहेत. इथं धोतरचा कपडा सगळा कपडा आपल्याला भेटून जातील. बरीच दुकानं आहेत. तर आपण आता आपली शॉपिंग करू. अरे गाईज थांबा जरा. तर गाईज 8-9 दुकाने फिरण्याच्या नंतर आम्हाला सेम कपडा भेटला आहे. सेम कलर पण भेटला आहे बघा. प्रॉपर मॅचिंग झाली आहे बघा. हेच कपडा आहे. तर फोटोमध्ये इथं कॅमेरामध्ये वेगळं दिसत असेल आम्ही मॅचिंग केली ना याच्यामध्ये फोटो लावून तर भेटला. आता 8-9 दुकानं फिरत आहे भेटला. जरा कॅमेरा आमचा असा लाईटमध्ये गेलं की असं करतोय बघा विषय थोडासा म्हणून फ्रंट कॅमेऱ्यातनं केली. तर काहीच आम्ही कपडा घेतला 2.5 मीटर 2.5 नाही 4.5 मीटर ना 4.5 मीटर कपडा घेतला आहे. आता आम्हाला म्हणजे शाल पण शाल भेटत नाही. आता आम्ही शाल शोधतो आणि नंतर जायचं आम्हाला ब्रॉच घ्यायला मस्जिद बंदरला. चला आपण पहिले शाल शोधू. इकडे दुकानात नाही पुढे शाल भेटतं का बघू. शाल घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण मस्जिदला. तर गाईज आपल्याला शाल काही तर भेटली नाही. विषय काय माहिती आहे का इथं म्हणजे आम्ही दुकानदाराला विचारला तर ते बोलतात की तुम्हाला इथं भेटणारच नाही. कुठं भेटणार डायरेक्ट दादर हिंदमाता. डायरेक्ट दादर हिंदमाताला भेटणार. इथं तुम्हाला भेटणारच नाही बोलतं. आम्ही तर शोधा तरी पण दुकानात आमच्या जरा होती खास तर आम्ही सगळी दुकानं फिरलो पण नाहीच भेटला. दादर हिंदमाताला भेटणार बोलतो. तर आम्ही आता चालू डायरेक्ट इथून करी रोड स्टेशनला. तिथून मग आपण जाऊ मस्जिद बंदरला. मग तिथून आपण भुरेश्वरला जाऊन मग आपल्या ब्रॉच पाहिजे ती घेऊ लेस पाहिजे ती घेऊ आणि मग आपण घरी निघू. बरोबर ना. हां बरोबर. एवढंच लेस आणि ब्रॉच आणि ती शाल. दुकान कुठे फिरलो आपण. कपडा कुठे घेतला पुढे. चला काहीतरी बाहेर आठवलं काय माहिती. चला आपण आता एवढं घेऊ आणि मग घरी जाऊ. पहिले भुरेश्वरची नाश्ता पण करू काहीतरी. भूक पण लागली. नाश्ता एक्स्ट्रा करू काहीतरी आणि मग घरी. लोकांची तोंडाला बघताना चालेल सोशल एन्झायटी आपण जरा खतम करायची असतं काय आहे का नाही. बघू दे बाई बघा नंतर पण बघायला भेटेल तुम्हाला कधीतरी मी यूट्यूबवरती. बाई बसले मस्त मिसल पाव खायला. ते पण मिसल पावच घेतले. नाश्ता करायला या खाऊन घेतो नंतर भेटतो. नाश्ता वगैरे करून आलो आम्ही आणि चाललेलो करी रोड स्टेशनला. तर समोरच गणसंकुल कार्यशाळा आहे कारखाना. आम्ही तिथं आलो. तुम्हाला एक मूर्ती दाखवतो. मूर्ती बघा थांबा. अशी मूर्ती आहे फुल बॅलेन्सिंग एकदम फुल बॅलेन्सिंग. ही एक मूर्ती बघा वाघावरती स्पॉट आणि तिकडे डायरेक्ट शंख. एक नंबर मूर्ती आहेत गाईज. बघा बाळ गणेश. कुठं बघू हां नाही तिथेच आहे गणपतीला. हां जे बोलले तुम्ही जिथून घेता तिथे. मुंबईचे 3 राजे गणेश गल्ली लालबाग चिंतामणी.
तर गाईज आम्ही तिथं मूर्त्या बघितल्या आणि आता जर स्टेशनला आलो, करूर स्टेशनला आहे बघा, कोणतं दिसेल तुम्हाला. तर आम्ही तिथं नावच तो आहे गणेश गोल्ड तुम्ही काय बोलत विसरलो. विसरू नका काही आठवा. काय बोलत तुम्ही. तर हां गाईज तिथं आम्ही मूर्त्या बघत होतो आणि मूर्त्या बघता बघता तिथला एक माणूस आला, बोलतं की ही मूर्ती बुक झाले तर हिला बाजूला काढून ठेवा ना, असं काहीतरी बोला ना. तर नंतर त्याने प्राईस सांगितली मूर्तीची. मातीची मूर्ती आहे, 2.5 ते 3 फूट असेल फक्त एवढाच बोलला. 27 ला बुक झाली. 27ला बुक झाली. तर त्याने तारीख सांगितली की प्राईस सांगितली माहिती नाही, फक्त बोलला 27ला बुक झाली. आता आपल्याकडे POPचीच मूर्ती असतं जवळ तारखेवर मूर्ती बुक नाही होत. 27ला बुक झाले बोलल्यावरती तुम्ही जरा अंदाज लावा. 27,000 प्राईस असेल मूर्तीची, 2.5-3 फूट. 27,000 काय झालं. एखाद्या माणसाचं 1.5 दिवसाचा गणपती पूर्ण हे होतील, निघून जातील, म्हणजे खर्च निघून जाईल एवढा. 27,000 अरे मातीची मूर्ती असं मग काहीतरी प्राईस आहे का नाही. आपल्याकडे POPची मूर्ती तर जवळजवळ असतं 7-8 पर्यंत असतं, पण मातीची मूर्ती म्हणून 27 विचार करणार की गोष्ट. जास्त मोठी पण मूर्ती नव्हती, 2.5-3 फुटाची होती, पण 27,000 प्राईज आहे बहुतेक. प्राईज ऐकून आम्ही डायरेक्ट तो आम्हाला जो काय पाहिजे आपल्याला तेल ना, तर तेलची फक्त आम्ही विचारलं तेल कुठे भेटेल, डायरेक्ट निघून इकडे आलो स्टेशनला. आता ट्रेन पण आली आपली, आता बसू ट्रेनमध्ये आणि जाऊ डायरेक्ट मस्जिदला. चला बाय बाय, एवढं सांगायचं होता. 27,000 देवाची किंमत नाही करायला पाहिजे तशी, पण 27,000 पण ओरच होतं तसं. पण चला तुम्हाला नंतर भेटू, ट्रेन आली आपली. 27 काय नक्की थांबा जरा दीड घे. 27 नक्की काय प्राईस 27,000. गाईज पाण्याला आम्ही भुवनेश्वरमधून जो आम्हाला लोकेशन पाहिला होता खत्री मस्जिदच्या इथून रामदेव क्रिएशन, आम्ही रील बघत बघत आलतो आणि पाण्याला मी पोचलो इथं रामदेव क्रिएशनला. तर बघू आपल्याला इथं आपल्या मातीचं सामान भेटतं का बघू. कुठे हां स्टेशन कुठे तुला माहिती मी पावलं ना. खिचत आहे. तर गाईज पाऊस आला आहे आणि आता आम्ही चालू स्टेशनला मस्जिद बंदर. वाजत की माहिती का 5 वाजून 10 मिनटं झालेत. आम्हाला पेटचा कपडा भेटला, ब्रॉश भेटलं, डायमंड नाही भेटलं म्हणजे होतं पण बाईला पसंत नाही आलं ते डायमंड. ब्रॉश घेतला, कलर पण घेतला. पुढे कसं काय ठीक आहे, जरा मॅपला वगैरे चालत आम्ही. काय काय घेतलं अजून काय काय घेतलं विसरलो. हां कलर पण घेतला आम्ही, जरा गोल्डचा कलर, लेस कपडा घेतला, लेस घेतला, गोल्डन पावडर, गोल्डन तेच कलर पण घेतला, गोल्डन वॉर्निश, शस्त्र, गणपती सगळाच घेतला काही. हा शस्त्र एक घेतला, फक्त आम्हाला डायमंड नाही भेटलं बस. आता आम्ही चालू इथून डायरेक्ट स्टेशनला जाऊन तुम्हाला डायरेक्ट चाललो. डायरेक्ट चालत नाही, डायरेक्ट काय बोलायचं 2 शब्द. डायरेक्ट चला आता इथं जरा मुंबादेवीचं दर्शन घेतला, निघालो पुढं. तर गाईज आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये. मस्जिदवरून आम्ही पहिले CSTला आलो ट्रेन पकडायला, कारण की तिकडे बसायला जागा भेटत नाही आणि पाहिजे तशी सीट भेटत नाही. तर पहिले मस्जिदवरून ट्रेन पकडली, CSTला आलो. आता ट्रेनमध्ये बसल्यावर 5:20ची ट्रेन आहे डायरेक्ट पनवेल. आता जागा भेटली, आता झोपून आराम करून नाही तर मग असं तरी जाऊ आपण डायरेक्ट पनवेलला. बाई बसला सगळं. चला आता तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो पनवेलला उतरल्यावरतीच. बाय बाय. तर गाईज पोचलो पनवेलला आणि निघालो घरी जायला. जरा आम्हाला घाई होती, कारण की आम्हाला फ्लिपकार्टच्या वेळ हाऊसला जायचा होता. आमच्या 1-2 डिलेवऱ्या म्हणजे ऑर्डर आलेल्या, पण त्या घरी रिसिव्ह नव्हते होत. डिलेवरी बॉय नाही त्यांची, ते काय आम्हाला डिलेवरी बॉयची कमी आहे म्हणून त्या ऑर्डर आल्या नाही. तिथं गेलतो आता, तर त्यामध्ये उद्या तुम्हाला काढून देतो बोलतं. आता बोलतं टाईम नाही, तुम्हाला उद्या काढून देईन असं बोलले ते. आता चाललो आम्ही घरी, जरा गाडी चालवतोय. तर काहीच आपण मुंबईवरून एवढ्या वस्तू आणल्या. लेस आणली ही, हे आपल्याला पेट्याला लावला, ब्रॉश आणले. त्यातलाच म्हणजे हे सिंगल पीस भेटतच नाही कुठं. अख्ख्या भुवनेश्वरला फिरलो, कुठे भेटलंच नाही. डायरेक्ट पूर्ण पॅकेट घ्यायला लागतं. 100 रुपयाचा पॅकेट झालं, 10 पीस आहेत. याच्यामध्ये पण तेच झाला, सिंगल पीस कुठंच नाही. हे 10 घेतलेत, हे पूर्ण पॅकेट, हा पूर्ण पॅकेट पेट्याला लावायला हा एक घेतलाय. आपल्याला तो गोल्ड कलर पाहिजे होता ना लिक्विड सारखा, हा 1-2 बॉटल घेतलेत.
आणि याच्यावरती गोल्ड कलर आहे, ही आपली काय म्हणतात चमक आहे प्रॉपर. जो आपला गोल्ड काला पडतो ना, तर त्यासाठी खास ही भेटते बॉटल. पहिले ही बॉटल मारायची, याच्याने पहिले मारायचा वॉर्निश, नंतर 1-2 तास सुकून द्यायचा. त्याच्यानंतर मग ही आणि ही मिक्स करून गोल्ड कलर मारायचा. आम्हाला इथं मशीन चालू आहे, आता जरा गणपतीला कलर करते. ते झाला तुमच्या आतमध्ये जाऊन बोलतोय बघा. काम चालू आहे पेंटिंगचं. आणि त्याचीच भाई इकडे जरा हे करताय, पॉलिश करताय, गणपती घासताय. तर एवढाच होता ब्लॉग आपला. तर चला आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. व्हिडिओ दिसला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण लवकरच.